नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापुरी चप्पलसाठी कुठल्या कुठल्या पद्धतीच्या चामड्यांचा वापर केला जातो त्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं आहे प्रेस चामडं. हे चामडं प्रोसेस होण्यासाठी किमान 8 ते 10 दिवसांचा वेळ लागतो आणि त्यासाठी याला केमिकलमध्ये ठेवलं जातं. केमिकलचा वापर केल्यामुळे ह्या चामड्याची लाईफ थोडी कमी असते. त्यानंतर आहे बांधीव चामडं किंवा नैसर्गिक पद्धतीनं प्रोसेस केलेलं चामडं. हे चामडं प्रोसेस होण्यासाठी किमान 2 ते 3 महिन्यांचा वेळ लागतो. नैसर्गिक पद्धतीनं प्रोसेस करणे म्हणजे काय, तर निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी जसे सागवान असेल, बाभूळ असेल आणि इतर झाडांचा पालापाचोळा असेल, त्यामध्ये हे चामडं प्रोसेस करण्यासाठी ठेवलं जातं. हे चामडं शरीरासाठी उपयुक्त घटक असं देतं. सोबतच शरीरातील उष्णता शोषून घेण्यासाठी मदत करतं. त्यामुळे बाजारामध्ये आम्ही सर्रास बांधीव चामड्याच्या चपला घेऊन येतो. तुम्ही कुठल्या चामड्याच्या चपला वापरता नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या